अंकिता अगदी बरोबर आहे। सध्या आपण मुंबईच्या सीएसटी या परिसरामध्ये आहोत। आपण बघू शकतो की या ठिकाणी जे आहे मनसेचे, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बॅनर जे आहेत ते लागलेले आहेत, झेंडे आहेत ते लागलेले आहेत। मात्र काँग्रेसचा एकही झेंडा जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये लागलेला नाहीये। इतकंच नाही तर काँग्रेसचं नाव असलेले पोस्टर सुद्धा जे आहेत ते या सभेच्या स्थळी आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत। त्यामुळे एकूणच काँग्रेस आपण म्हणू शकतो की महाविकास आघाडी या मोर्चामध्ये सामील होणार का, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सामील होत आहेत। दुसरीकडे विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड हे म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलला ते लोक सामील होत आहेत की पक्ष म्हणून ते सहभागी होतात हे त्यांच्याशी बोलल्यावरच कळेल। मात्र आपण बघतो की महाविकास आघाडी आणि मनसेचा जो एकत्रित मोर्चा हा निवडणूक आयोगाच्या विरोधात निघणार आहे, यामध्ये आता काँग्रेसची कुठेतरी आपण बघतो की पीछेहाटच म्हणावी लागेल, कारण एकही बॅनर नाही आहे। आणि आपल्याला माहिती आहे की सीएसटी परिसरामध्ये सर्वाधिक जवळ कोणाचं ऑफिस असेल, कार्यालय, पक्ष कार्यालय असेल तर ते काँग्रेस, मुंबई काँग्रेसचं पक्ष कार्यालय आहे। अगदी हाकेच्या अंतरावरती मुंबई काँग्रेसचं पक्ष कार्यालय असून सुद्धा काँग्रेसचा एकही झेंडा, एकही बॅनर, काँग्रेसच्या नेत्यांचं नाव असलेलं एकही पोस्टर आपल्याला या सभेच्या स्थळी दिसत नाहीये। त्याच्यामुळे आता काँग्रेस जे आहे ते या मोर्चामध्ये किती सहभागी होते, खास करून मुंबई काँग्रेस जी आहे जिथे मोठ्या संख्येने मुंबई काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होत आहेत का हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचाच मोर्चा राहतोय, याकडे सर्वांचं लक्ष असेल। मात्र दुसरीकडे आपण बघतोय की सुरक्षा व्यवस्था जी आहे ती पोलिसांकडून चोख देण्यात आलेली आहे। इतकंच नव्हे तर आपण हे पोस्टर बघूया अंकिता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार। तसं जर बघायला गेलं तर महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक कमी संख्याबळ आणि सर्वाधिक कमी शक्ती प्रदर्शन किंवा कार्यकर्ते जर पाहायला गेलं महाविकास आघाडीमध्ये तर सर्वाधिक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे आहे ते सगळ्यात कमी असून सुद्धा आपण राष्ट्रवादीचे बॅनर सुद्धा मोठ्या संख्येने बघतोय। संविधान वाचवा, लोकशाही वाचवा आणि सत्याचा मोर्चा या आशयाखाली, या बॅनरच्या खाली जे आहे ते या ठिकाणी पोस्टर लागलेलं आहे। मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांच्याकडनं हे पोस्टर लावण्यात आलेलं आहे। मात्र मुंबई काँग्रेस अध्यक्ष यांच्या नावाचे